हाय फ्रेंड्स, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी इथे करणार आहे पालक आणि पनीरचे मिक्स पराठे। तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर चिरून घेतली आहे, लसूण मिरची आलं टाकून त्याचा ठेचा करून घेतला आहे। इथे पीठ घेतलं आहे मी, पराठ्याला आपल्याला पीठ लागणार। त्याच्यामध्ये 2 चमचे भर असं मी डाळीचे पीठ घालून घेतलेलं आहे, थोडासा ओवा घातलेला आहे कुस्करून, आणि त्यामध्ये 1 चमचा जिरा पूड घातली आहे आणि 1 चमचा मिरची पावडर घातली आहे। तर मिरची पावडर आपली कलरची आहे, तिखट नाही आहे। हळद घालून घेतली आहे आणि 1 चमचा ठेचा घालून घेतला आहे। कोथिंबीर घालून घेतली आहे, मीठ घालून घेतलं आहे चवीपुरतं, आणि आपला बारीक कट केलेला पालक। तर पालकचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे आहे। 1 भाग आपल्याला पिठात घालायचा आहे, 1 भाग आपल्याला पनीरमध्ये घालायचा आहे आणि 1 भाग आपल्याला तसंच ठेवून द्यायचा आहे। तर ते पुढे मी तुम्हाला दाखवतेच। तर इथे मी पीठ छान असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे ग्राइंडरमध्ये। माझ्याकडं मी हाताने नाही मळलेलं, छान व्यवस्थित मळलं जातं। तुमच्याकडं असेल तर तुम्ही पण ग्राइंडरमध्ये मळा, नाही तर मग आपल्या हाताने मळा। तर हाताने मळणार असेल तर पालक फक्त जरा बारीक बारीक कट करायचा आहे, म्हणजे तो पिठामध्ये असा व्यवस्थित मिक्स होतो। तर इथे मी पनीरसुद्धा आता किसणीवरती हे करून किसून घेत आहे। हाताने सुद्धा मॅश होतं पनीर, कारण ते सॉफ्टच असतं। तर पनीरमध्ये मी आता 1 चमचा ठेचा घालून घेतला आहे, जिरा पूड घेतलेली आहे अर्धा चमचा, आणि आपल्या कलरचं मिरची पावडर घेतलेली आहे 1 चमचा, कलर चांगला यावा म्हणून हळद घालून घेतली आहे, आणि ते बटर पनीर मसाला आहे तो 1 चमचा घातलेला आहे। तर हा मसाला नक्कीच तुम्ही घाला, आणि हा किचन किंगचा मसाला आहे तो अर्धा चमचा घातला आहे। आणि त्याच्यानंतर इथे आहे आपला चाट मसाला, तर तो पण मी इथे अर्धा चमचा घातला आहे। मीठ घालून घेतलं आहे आणि सगळं आता व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। पालकसुद्धा घालून घेतला आहे आणि छान असं व्यवस्थित मी ते मिक्स करून घेत आहे। तर तुम्हाला इथं वाटेल की आता पनीर कमी वाटतं आणि पालक जास्त, तर नाही, पालक असा फुगीर असतो आणि तो कट पण असा एवढा बारीक नाही होत, त्यामुळे ते तसं दिसतं आहे। पनीर 250 ग्रॅम आहे इथे, आणि 1 गड्डी पालकाची, त्याचे मी 3 भाग केले आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी सगळी तयारी करून घेतली आहे। तर आता आपण इथे पराठे लाटून घेऊया। तर हे पराठे तुम्ही नक्कीच ट्राय करा घरी, खूप सोप्या पद्धतीत होतात आणि खूप टेस्टी लागतात। तुम्ही असं जर बाहेर हॉटेलमध्ये वगैरे पराठा खायला जात असाल ना, तर त्याच्यापेक्षाही ह्याची चव भन्नाट लागते। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा तुम्ही की तुम्ही बनवलेत आणि कसे झाले ते। आणि हे 3 मसाले वापरायला अजिबात विसरू नका, कारण त्या मसाल्यानेच खूप टेस्ट येते या पराठ्याला। तर मी ते पातळ अशी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे, कारण आपल्याला त्यात मसाला भरायचा आहे, त्यामुळे पातळ छान लाटायची आहे। व्यवस्थित अशी लाटली आहे मी, आणि त्याच्यावरती आता थोडासा जो आपण 3 भाग केले होते, 1 भाग ठेवला होता, ते पालक थोडासा मी ह्याच्यावरती घालून घेतला आहे। आणि तुम्हाला जसा मसाला घालायचा आहे, जसा कमी जास्त, तसं तुम्ही तुमच्याप्रमाणे घालू शकता, कारण आपण पिठामध्ये सुद्धा सगळे मसाले घातलेले आहे, त्यामुळं टेस्ट तर खूपच छान येते। कमी जरी टाकला मसाला तुम्ही तरी टेस्ट छानच येते। आणि मग इथे मी असा मसाला भरून घेतला आहे आणि छान असे त्याचं हे करून घेतले, फोल्ड करून घेतलेलं आहे व्यवस्थित पद्धतीत, पाहू शकता तुम्ही। आणि पनीरला कसं मॉइश्चर असतं त्यामुळे, आणि पालकलाही मॉइश्चर असतं, तर त्यामुळे थोडंसं आपलं सारण आहे ना भरल्यानंतर लाटताना थोडंसं आपल्याला चिकटतं। पण जर व्यवस्थित पीठ लावून आणि अलगद हाताने जर लाटलं ना, तर एकदम व्यवस्थित लाटलं जातं, कारण पालकमध्ये पण पाणी आणि पनीरमध्ये पण पाणी असतं, त्यामुळे फक्त आपल्याला अलगद लाटायचं, बाकी काहीच करायचं नाही आहे। पाहू शकता इथे मी अलगद असं लाटून घेतलं, एकदम अलगद असं लाटणं फिरवलं आहे, तरी पण आपला पराठा व्यवस्थित तयार होतो, टेन्शन घेऊ नका, छान होतो पराठा। आणि मग इथे छान व्यवस्थित आता सगळीकडनं असं मी लाटून घेतल्यानंतर ना, आता छान त्याला तव्यावरती आपल्याला शेकून घ्यायचं आहे, छान कलर येतो। आणि तुम्ही बटर लावा, लोणी लावा, तूप लावा, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तेल लावा, ते लावू शकता तुम्ही। इथं तेलच लावलेलं आहे, कारण माझ्याकडे बटर पण नव्हतं आणि तूपही संपलेलं होतं, म्हणून त्यामुळे मी तेलातच केलं। छान व्यवस्थित असं मी आता ते भाजून घेत आहे। तर माझी रेसिपी आवडत असल्यास माझ्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करत राहा। अशाच तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज, माझं मिक्स कंटेंट आहे, तर रेसिपीसोबत बाहेर फिरण्याचे वगैरे सुद्धा व्हिडिओ असतात, तर तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। आणि असा छान असा पराठा मी आता शेकून घेतला आहे, आणि आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते।
तर पाहू शकता कलर किती छान आला आहे. आणि इथे प्लेटिंग झालेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि या सगळ्यांनी दही पराठा खायला आणि त्याच्याबरोबर सलाद खायला. तर चला बाय.